आज आपण वांगी भात बनवूया। वांगी भात बेंगलोरमध्ये सर्रास बनवतात। 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घ्या। 1:2 असं प्रमाण घेऊन 4 वाट्या पाणी घालून भात कुकरमध्ये करायला ठेवा। चिंच एका भांड्यात भिजत ठेवा। एकीकडे भात होतो आणि एकीकडे चिंचही भिजते। अशी हिरवी वांगी मिळतात, तिचा वापर करा। रेग्युलर आपण भाजी करतो ना, ती वांगी नाही वापरायची, त्याने टेस्ट बदलते। हिरवी वांगी स्वच्छ धुवून छोटे छोटे कापून घ्या। वांग्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। कढईत 2 पडी तेल घाला। तेल गरम झाल्यावर 2 छोटे चमचे हरभरा डाळ घाला। हरभरा डाळ थोडी भाजली की मोहरी घाला। मोहरी तडतडली की जिरे घाला। नंतर कढीपत्ता, हिंग घाला। थोडं चमच्याने हलवून घ्या। आता कट केलेली वांगी घाला आणि छानसं परतून घ्या। भिजलेलं चिंचेचं कोळ घाला। त्यामध्ये हळद, थोडी लाल मिरची पावडर, MTR वांगी भात मसाला 4 चमचे, चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालून घ्या। एक टिप सांगते हा, जेव्हा आपण चिंच वापरतो ना, तेव्हा गूळच घालायचा, साखर शक्यतो नाही वापरायची। हे मिश्रण छानसं शिजून घ्या। मिश्रण शिजलं की त्यात तयार झालेला भात घाला आणि छानसं मिक्स करून घ्या। सगळं मिश्रण एकजीव झालं की कट केलेली कोथिंबीर घाला। छानसा वांगी भात